चला तर आज आपण काय बघूया, प्रयोग. काय बघूया, प्रयोग. तर आपण आपल्या दैनंदिन जीवनात सकाळी उठल्यापासून तर झोपेपर्यंत अनेक प्रकारची वाक्य बोलत असतो. पुरुष ही पुरुषाची वाक्य बोलतो, स्त्रिया ही स्त्रियाची वाक्य बोलतात. एक दुसरे वाक्य बोलत असताना, स्त्री ही स्त्रियाशी बोलत असताना स्त्रीलिंगी त्या ठिकाणी वाक्य रचना होत असते. पुरुष पुरुषाशी बोलत असताना पुरुषलिंगी वाक्य रचना होत असते. आणि ज्यावेळेस स्त्री पुरुषाशी बोलत असताना तिचं जे शेवटचं वाक्य असेल, शेवटचं वाक्य म्हणजे जे क्रियापद असेल ते पुल्लिंगी निघतं. आणि पुरुष ज्यावेळेस स्त्रीच्या संदर्भात बोलत असेल त्यावेळेस ते शेवटचं जे वाक्य म्हणजे जे क्रियापद आहे ते स्त्रीलिंगी निघतं. जसे की जर या ठिकाणी म्हटलं, मुलाने म्हटलं मुली गेल्या, मुलीने म्हटलं तर मुले गेले, बरोबर आहे. मग यानुसार जे आहे तर वाक्यरचना एक बदलत असते. तर यातलाच एक व्याकरणातला भाग आहे. म्हणजेच काय आहे, आपण जी सर्व काही वाक्य बोलतो ती बोलणारा असतो कोणीतरी कर्ता असतो, म्हणजे बोलणारा जो कर्म करतो तो. त्यानंतर काहीतरी बोलत असतो, काहीतरी करत असतो, ते कर्म असतं. आणि म्हणजे काही करून झालेलं असतं त्याला क्रियापद असं म्हणायचं. किंवा मग ज्याच्यामुळे वाक्याचा अर्थ पूर्ण होतो त्याला क्रियापद असं म्हणायचं असतंय. आणि त्याचा जो उपयोग जो आहे तो या ठिकाणी प्रयोगामध्ये होत असतो. प्रयोगाची व्याख्या आपल्याला बघायची. काय, कर्ता किंवा क्रिया कर्मानुसार जी क्रियापदाची रचना तयार होते ती कर्ता किंवा क्रियापद, कर्ता किंवा कर्म यांच्यानुसार जी क्रियापदाची रचना तयार होते. म्हणजे क्रियापदाची रचना तयार होते म्हणजे तरी काय, केली, मुलगी असली केली, गेली, बसली. मुलगा असला तर बसला, बसलाच, बरोबर आहे. ला झालं म्हणजे काय झालं, त्या ठिकाणी लिंगानुसार काय झालं, क्रियापदात बदल झाला. म्हणून त्याला काय म्हणतो आपण या ठिकाणी, त्या क्रियापदाची रचना कशी तयार झाली त्याला आपण या ठिकाणी प्रयोग असं म्हणायचं. कर्ता किंवा कर्म यानुसार जी क्रियापदाची रचना तयार होते त्याला आपण म्हणतो काय म्हणतो, आपण त्याला प्रयोग असं म्हणतो. कर्ता किंवा कर्म याच्यानुसार जी काही क्रियापदाची रचना तयार होते त्याला प्रयोग असं म्हणतात. मग त्या ठिकाणी प्रयोगाचे प्रकार आपण सांगितले किती आहेत, कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग आणि भाव प्रयोग. हे प्रयोगाचे 3 प्रकार आहेत. त्यातला पहिला प्रकार आपण पाहिला होता. कोणता प्रकार पाहिला होता आपण, कर्तरी प्रयोग पाहिला होता. तर कर्तरी प्रयोग पाहिला होता. तर मग कर्तरी प्रयोगाची आपण व्याख्या समजून घेऊया. त्या ठिकाणी काय म्हणतात, जेव्हा कर्तरी प्रयोग, जेव्हा वाक्यातले क्रियापद कर्मानुसार बदलते. जेव्हा वाक्यातले काय क्रियापद, काय वाक्यातले काय क्रियापद कशानुसार बदलते, त्या कर्त्यानुसार. ठीक आहे. मग या ठिकाणी उदाहरण आपलं समजून घेतल्यानंतर कळलं काय, किंवा अजय गाणे गातो, अजय गाणे गातो. आता हा अजय हा पुल्लिंगी आहे. या ठिकाणी अजय हा कर्ता आहे. गाणे हे आपलं काय झालं, कर्म आहे. आणि क्रियापद हे जे आहे गातो हे जे काय आहे. ठीक आहे. मग आता या ठिकाणी अजयच्या ठिकाणी काय घेतलं, या ठिकाणी संगीता घेतलं. म्हणजे आपण काय बदललं, लिंग. काय बदललं आपण, लिंग. मग संगीता झालं, लिंग बदल आपण संगीता गाणे गाते. इथं गातो होतं, इथं झालं गाते गाते. म्हणजेच लिंग बदललं असेल तर क्रियापदामध्ये बदल झाला की नाही झाला, झाला. इथं गाते होतं पुल्लिंग असताना म्हणजे अजय असताना. आता या ठिकाणी गाते झालं स्त्रीलिंगी झाल्यावर, संगीत झाल्यावर. त्याच्यानंतर आता काय केलं आपण, या ठिकाणी काय केलं, अनेक वचन केले. मग या ठिकाणी हे नपुंसकलिंगी जरी असले या ठिकाणी, पण ते काय झाले या ठिकाणी अनेक वचन झाले. अनेक, ते गाणे गातात. त्या ठिकाणी सर्व सर ते सर्व गाणे गातात, ते गाणे गातात. म्हणजे या ठिकाणी जे आहे लिंगही जरी बदललं तर या ठिकाणी क्रियापदामध्ये काय होतो, बदल. ठीक आहे. या ठिकाणी लिंग बदललं त्यामुळे या ठिकाणी त्याच्यामध्ये बदल झालेला आहे क्रियापदामध्ये.
मग या ठिकाणी कर्तरी प्रयोगाचे प्रकार किती पडतात? दोन. एक प्रकार आहे सकर्मक कर्तरी प्रयोग आणि अकर्मक कर्तरी प्रयोग. ठीक आहे, कर्तरी प्रयोग आहे दोन प्रकार. मग या ठिकाणी सकर्मक कर्तरी प्रयोगामध्ये काय आहे? जेव्हा प्रयोगातून काहीतरी कामाचा बोध होत असेल, जेव्हा एखादं वाक्य आलेलं आहे त्या वाक्यातून काहीतरी काम केल्याचं आपल्याला दिसतं. ठीक आहे, मी शेत नांगरले, मी निबंध लिहिला. ठीक आहे, काहीतरी काम झालंय तिथे लिहिण्याचं. आईने भाकरी केली, भाकरी करण्याचं काम झालंय त्या ठिकाणी. काहीतरी आउटपुट दिसलं पाहिजे, काहीतरी घडल्याचं दिसलं पाहिजे, काहीतरी बदल झाल्याचं दिसलं पाहिजे, काहीतरी नव निर्मिती झाल्याचं आपल्याला जेव्हा दिसत असेल तर समजून घ्यायचं ते सकर्मक कर्तरी प्रयोग आहे. जसं या ठिकाणी मी 3-4 वाक्य इथे घेतली. काय केलंय? बंटी गाय बांधतो. या ठिकाणी बांधण्याची क्रिया झालेली आहे. बांधण्याची क्रिया झाली ना, बंटी गाय बांधण्याची क्रिया झाली. आज त्याच पुढचं जर आपण वाक्य बघितलं, बंटी खदखद असतो. काय काम झालं तिथं? काही झालं, काहीतरी कर्मावरती काहीतरी क्रियापद झाली पाहिजे. खदखद हसणे कुठं काही काय कर्म आहे? काहीच नाही. काम केलं तिथं काय बोध. आता मी या ठिकाणी अकर्मक कर्तरी प्रयोग काय म्हणतोय? ज्या प्रयोगातून कुठेही काम केल्याचा बोध होत नाही. अकर्मक कर्तरी प्रयोग. ज्या वाक्यात कुठेही काम केल्याचा बोधच होत नाही. काही काम केलं बा, काम केलं म्हणजे काय म्हटलं, काहीतरी आउटपुट आपल्याला दिसलं पाहिजे, काहीतरी झाल्याचं दिसलं. पेरणी केली, काहीतरी पेरलेलं दिसतंय ना आपल्याला. ऊस लावलाय, स्वयंपाक केला, पोळी केली, लाईट लावला, फॅन लावला, सायकल चालवली. ठीक आहे, जसं की ते काय केलं, बंटीने काय केली? गाय बांधली, बांधण्याची क्रिया दिसली. परंतु इथं बंटी खदखद हसला. हसणं काय असं काम? काहीच नाही. जसं दुसरं वाक्य बघा, शांताबाई त्याचे गाणे आहे ना ते, शांताबाई भांडी घासते. भांडी घासल्यानंतर दिसते की नाही भांडी? परंतु दुसरं वाक्य, शांताबाई मोठ्याने हसते. हसणं काय? म्हणजे काही काम झाल्याचं काही दिसतं की तिथं? शांताबाई. आता कोणी म्हणणार आहे का तुम्ही 100 रुपये घ्या, हे तुमचं 100 रुपये रोज हसण्याचा? होतं का असं कुठे? 100 रुपये रोज काही हसण्याचं कुठे राहत नाही. ओके, चला. त्यानंतर रुपाली निबंध लिहिते. निबंध लिहिलंय काम झालं. त्याच्यानंतर रुपाली मोठ्याने हसली. त्या हसल्यानं काय फरक पडतोय? काही काम झालं? कुठे काहीच काम झालं. ओके. रणवीर सायकल चालवतो. रणवीरने सायकल चालवली म्हणून तू घरापर्यंत इथपर्यंत काहीतरी विस्थापन झालं, त्याचं आला, क्रिया झाली. चालवणे ही क्रिया झाली, काहीतरी बदल झाला ना. परंतु रणवीर हळूच लाजला. कुठे काही काम झालं का? म्हणजे जेव्हा वाक्यामध्ये कसल्याही प्रकारचं कर्म केल्याचा बोध होत नाही, काम केल्याचा बोध होत नसेल, तेव्हा ते होतं अकर्मक क्रियापद. आणि जेव्हा वाक्यामध्ये काहीतरी कामाचा बोध होतो, काम केल्याचा बोध होतो ते म्हणायचंय सकर्मक कर्तरी प्रयोग. असे या ठिकाणी जे आहे तर कर्तरी प्रयोग जो आहे, जेव्हा कर्त्यानुसार क्रियापदात बदल होत असेल तर त्याला म्हणायचं कर्तरी प्रयोग. आणि कर्तरी प्रयोगाचे 2 प्रकार, सकर्मक कर्तरी प्रयोग आणि अकर्मक कर्तरी प्रयोग. असा आपण आता कर्तरी प्रयोग पाहिलाय. आता तुम्ही लिहून घ्या. ओके.